वासोटा साताऱ्यातील कोयनेच्या घनदाट अरण्यात वसलेला एक वनदुर्ग. निर्मनुष्य आणि घनदाट जंगल यामुळे या ठिकाणी वन्य पशुपक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. चला तर मग सुरू करूया या अविस्मरणीय भटकंतीला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्षा ओमकार ब्लॉग्स. आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी परत आलेली आहे एका छान अशा किल्ल्यावर. आणि आता मी आहे वासोटा फोर्टवर. तर माझ्या मागे तुम्ही बघताय बघा, इकडनं आपण जाणार आहोत वासोटा फोर्टला. तर मी आलेली आहे अर्ध्यापर्यंत, म्हणजे मेन किल्ल्यापासून आपली जी सुरुवात होते तिकडनं आता झालेली आहे 30 मिनिट. आणि 30 मिनिट चालून इथपर्यंत आलेले आहे. तर किल्ला जो आहे त्या किल्ल्यावर जायला आपल्याला 2 ते 2.5 तास लागतात. तर आतापर्यंत 30 मिनिटं झालेली आहेत. तर बघूयात आता किती वेळ लागतोय ते. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात. तर गुड मॉर्निंग गाईज. आणि बघा आपल्यासोबत हे सगळे मेंबर्स आहेत. गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल. हाँ मतलब ताई का यूट्यूब चैनल. आगे का ताई कंटिन्यू करेगी. वाजलेत सकाळचे 7:30 आणि आता आपल्याला ट्रेक चालू करायचं आहे. तर या साईडला बस लावलेली आहे. आता बॅग वगैरे ठेवायला आलेलो आहे आपण. आणि मस्त बघा सनराईज झालेला आहे. तर आता आपण निघणार आहोत ट्रेकला. ऑलमोस्ट आपल्याला 3 तास लागणार आहेत. तर बघूयात आता किती वेळ लागतो ते. तर हे मागचे कार्यकर्ते खूप एक्साइटेड आहेत. इकडनंच ना रे गेले होत. मी येत नाहीये. पुरंदर तर आम्ही सगळेजण बोटमध्ये बसलेलो आहोत आणि इकडनं आपल्याला जायला 1 तास लागणार आहे, जिकडनं आपला ट्रेक स्टार्ट होणार आहे. तर एका बोटमध्ये जवळजवळ 15 ते 16 लोक बसू शकतात. पण आज गर्दी असल्यामुळे आमच्या बोटमध्ये 30 लोक आहेत. फायनली 1 तासाचा जो प्रवास आहे तो करून आपण आलेलो आहे. तर या ठिकाणी ज्या आपल्या बोट आहेत त्या थांबतात आणि इकडनं आता आपल्याला उतरायचं आहे. आणि उतरून आपल्याला जो ट्रेक आहे वासोट्याचा तो चालू करायचा आहे. ए रुद्रा, अरे किती गर्दी झाली बघ जरा. आता कसा होणार ट्रेक आपला. आम्ही तुमचं नाव यूज करणार आहे की पाटील तर इथं ब्लॉगर आली आहे, आम्हाला जरा साईड द्या.
तर आत्ता वाजले 9:15 आणि आपण आपला जो ट्रेक आहे वासोटाचा तो चालू केलेला आहे. तर बोटीमधून आल्याच्या नंतर ना आपण येतो आतमध्ये आणि त्या गेटमधून आपण आत आल्यानंतर ना जी एंट्री फीज आहे पर पर्सन ती 200 रुपये आहे. ती आपल्याला एंट्री फी द्यावी लागते आणि मग आपण आतमध्ये येतो. त्यानंतर ना आतमध्ये आल्याच्या नंतर ना आपल्या बॅगेमध्ये जितकं पण काही प्लास्टिक आहे म्हणजे कॅरी बॅग असेल किंवा तुम्ही काय खायचे पदार्थ आणले असतील, वॉटर बॉटल असेल, तर ते काउंट केलं जातं. आणि जी बोट असते त्या बोटमध्ये टोटल मिळून 15 लोक असतात. पण आज खूप गर्दी आहे संडे असल्यामुळे मे बी, तर आमच्या बोटमध्ये 30 लोक होती. त्याच्यामुळं आमचा जो काउंट आहे तो 2चा घेतलेला. आणि आपण डिपॉझिट किती पे केलं तर टोटल 15 पीपलला 500 डिपॉझिट घेतात. आम्ही टोटल 1000 रुपये डिपॉझिट केलेलं आहे. आणि जितकं पण प्लास्टिक आम्ही घेऊन चाललेलो आहे किंवा आमचा ग्रुप घेऊन चाललेला आहे ते परत आणायचं आहे. जर इन केस जर तो काउंट कमी झाला तर जे पूर्णच्या पूर्ण डिपॉझिट जे आहे ते जप्त होऊन जाईल. तर पूर्ण प्लास्टिक मुक्त जो आहे हा एरिया आहे, त्याच्यामुळे शक्यतो जास्त कोण प्लास्टिक या ठिकाणी वापर करत नाही. किंवा जरी कुठं पडलेलं असेल तरी या ठिकाणी ट्रेक आल्यानंतर बरेचसे जे ट्रेकर असतात ते प्लास्टिक ते परत रिटर्न घेऊन जातात. त्यामुळे जर तुम्ही कधी या किल्ल्याला आलात तर तुम्ही प्लास्टिकचा जो वापर आहे तो कमी करा, एवढंच सांगणार आहे. तर या ठिकाणी बघा खूप छान असा व्ह्यू आहे आणि आता आपल्याला इथं फोटो घ्यायचा आहे आपल्या ग्रुपचा. तर पावसाळ्यात तर ही जागा खूप छान दिसत असेल, पण पावसाळ्यात या ठिकाणी ट्रेक अलाउड नाही आहे. तुम्ही ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतरच या ठिकाणी ट्रेक करू शकता. तर खूप छान असा जंगल ट्रेक आहे. आत्तापर्यंत तरी हा ट्रेक इझी होता. आता पुढे बघूयात ट्रेक किती डिफिकल्टी लेवल कशी आहे काय. तर हा ट्रेक करताना आपल्याला रस्त्यामध्येच एक हनुमानाचं असं मंदिर पाहायला मिळतं. मंदिर हे पडलेल्या अवस्थेत असल्यामुळे आपल्याला फक्त दगडावर कोरलेली हनुमानाची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते. कसा होता तुमचा एक्सपिरियन्स एवढ्या हार्ड पॅचवर? पॅच बघा आणि भारी होता, पण भैरवगडपेक्षा इझी होता. तर वासोटा हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यामध्ये सातारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.
अनेक दुर्गयात्रींचा हा जो किल्ला आहे हा अतिशय प्रिय असा किल्ला मानला जातो. अनेक ठिकाणाहून हा किल्ला पाहण्यासाठी लोक येतात आणि या किल्ल्याला नैसर्गिकरित्या जे आहे ते दुर्गदान प्राप्त झालेलं आहे. तसेच याला आपण हा जो किल्ला आहे आपल्याला जावळीच्या खोऱ्यात पाहायला मिळतो. अतिशय सुंदर किल्ला आहे. थोडंसं चालायला आहे, म्हणजे आपल्याला चालायला 2 तास तरी लागतात किल्ल्यापर्यंत पोहोचायला. थोडंसं दमल्यासारखं होतंय. कुठल्या ग्रुपचे आहेत तुम्ही? हा, ट्रेक डायरीज. कुठून आलेत तुम्ही? संभाजीनगर. अच्छा, संभाजीनगरवरून आलेले आहेत हे ट्रेक डायरीज ना. अच्छा, अतिशय सुंदर किल्ला आहे, पाहण्यासारखा आहे. आणि हा जो बघा रस्ता कसा आहे बघू शकता. थोडंसं दमल्यासारखं होतं कारण की जसं हरिश्चंद्रगडाला आपण चढतो अगदी त्याप्रमाणेच हा म्हणजे ही छोटीशी पायवाट आहे. वासोटा किल्ल्याची जी उंची आहे ती जवळजवळ समुद्र सपाटीपासून 4600 फूट उंची एवढी आहे. आणि हा जो किल्ला आहे, हा किल्ल्याचा जो प्रकार आहे तो वनदुर्ग म्हणून ओळखला जातो. आत्तापर्यंत बरेच किल्ले बघितले ते गिरिदुर्ग प्रकारामध्ये येत होते, पण हा जो किल्ला आहे हा किल्ला आपल्याला म्हणजे ज्यावेळेस आपण किल्ला करतो त्यात आपल्याला पूर्ण ह्या जंगलामधून यावं लागतं. त्याच्यामुळे या किल्ल्याला वनदुर्ग असे म्हटलं जातं किंवा वनदुर्ग प्रकारामध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि हा जो वासोटा किल्ला आहे याला व्याघ्रगड असे म्हटलं जातं कारण की या जावळीच्या जंगलामध्ये आधी तर वाघ दिसायचे, पण आता आपल्याला बिबट्या वगैरे पण दिसून येतात. तर पावसाळ्यामध्ये हे जे ट्रेकिंग असतं ते पूर्ण बंद असतं आणि ऑक्टोबर नंतरनं हा जो किल्ला आहे हा ट्रेकसाठी चालू होतो. तर खूप दमल्यासारखं होतंय. 1 तास झालेला आहे, अजून एक 20-25 मिनटं तरी लागतील. बघूयात आता किती वेळ लागतो ते. किती ट्रेक झाले तुमचे? आमचे झालेत माझे 5-6. अच्छा, 3 झाले, जे तिसरं. मग त्यापैकी सगळ्यात डिफिकल्ट कुठला वाटला? सगळ्यात डिफिकल्ट आता सध्या तर हरिहर. वासोटा वासोटा तेवढा नाही आहे, थोडा चालायसाठी खूप आहे. अच्छा, दमले का तुम्ही लोक? नाही तेवढे नाही अजून. हा, तेवढे नाही अजून. अजून किती वेळ? स्टॅमिना खूप आमच्यात अजून. अच्छा, जोपर्यंत वर होत नाही तोपर्यंत. कसा वाटला तुला? खूप भारी. भारी ना. हो ऍडव्हेंचर वाटलं ना, नवीन काहीतरी. हो. हे लोक आलेत अकलूजवरनं ना. ऍक्च्युली हे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत. तर 9:15ला ट्रेक चालू केलेला, आता वाजले 10:30. आणि हा जो आहे बघा हा लास्ट स्टीप बाकी आहे, म्हणजे आता सरळ आपल्याला स्ट्रेट वरती जायचंय. ते आपल्या सोबत आहेत बघा. ट्रेक सांगा जरा. 1 नंबर. दमले का सगळे? हे बघा सार्थक पाटील साहेब. अरे असं कसं व्हायचं रे? पाटील एक्स पाटील ब्रँड. पाटील ब्रँड. 2 शब्द बोल. बोल पाटील. सबस्क्राईब करा 2 शब्द. पाटील ताई सबस्क्राईब. तर लास्ट पॅच राहिलेला आहे. हा, 3 शब्द झाले. तर 1.5 तास झालेला आहे आणि आता हा जो आहे लास्ट पॅच आहे. तर आता आपण पोहोचणार आहोत जवळजवळ 4600 फूट उंचीवर. तर अतिशय सुंदर किल्ला आहे, चढायला थोडंसं अवघड आहे. एन्जॉय. अच्छा, सगळे एन्जॉय करताय. छान. सगळ्यांचा रिव्ह्यू घेणार आहे मी नक्की. तुम्ही तोपर्यंत सगळा व्हिडिओ कंटिन्यू पहा. ही कारवी नाहीये, ही वेगळीच फ्लॉवर. कारवी की नाहीये? कुठले आहेत रे? गाईस फुल किले फुल. हो बहुत हार्ड.
तर फायनली या ठिकाणी बघा हा जो गड आहे दिसत आहे. तर आता वाजले 10:30, 9:15 चालू केलेला. 1.5-2 तास झालेले आहेत आणि एवढं चालून आल्याच्या नंतर ना तर वरती बघा दिसलेला आहे. म्हणजे आता फक्त एक 20 मिनिट लागतील वरती जायला. पूर्ण जंगल ट्रेक आहे. एक स्टार्टिंगचा 1 तास काय वाटत नाही, पण नंतर जो अर्धा तास आहे तो खूप स्टीप आहे. म्हणजे सरळ स्ट्रेट यायचं आहे आपल्याला. तर त्या ठिकाणी थोडासा दम लागल्यासारखा होतो. मला वाटेल जवळजवळ 2 तास लागतील, पण 1.5 तासामध्ये झालेला आहे. सगळ्यांनी हा जो ट्रेक आहे तो सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे. तो नेटवर्क आले ना. तर फायनली या ज्या स्टेअर्स ह्या चालू झालेल्या आहेत आणि आपण पोहोचलो आहे किल्ल्याजवळ. जसं सिंहगडला डायरेक्ट गाडी जाते स्टेअर जवळ, तसं आता आपण चालून आलेलो आहे. अच्छा, आणि नेटवर्क वरती आल्यावर आलेलं आहे एअरटेलला आणि जिओला. आयडियाला अजून आलेलं नाहीये. फायनली आलेलो आहे बघा किल्ल्यावर. गडावर प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला मारुतीचे मंदिर पाहायला मिळते. या मंदिरापासून प्रमुख 3 वाटा जातात. सरळ जाणारी वाट किल्ल्यावरील भग्न अवशेषांकडे घेऊन जाते. सगळेजण आता थकलेले आहेत आणि आता बघा त्यांनी एक बिस्किट वगैरे आणलेले. किती राहतात गाईस, आज आपण आलो होतो वासोटाला. मग मॅमकडे बघा, त्यांचं एज बघा, आणि फुल टीम सोबत त्यांनी ट्रेक कम्प्लीट केलं. न थांबता. अच्छा, विथ टीम. सो त्यांच्यासाठी टाळ्या. दॅट्स द स्पिरिट गाईस. सह्याद्री मेट्स के साथ. आणि त्यांनी किती ट्रेक केले ते पण सांग. हां, लाईक विचार त्यांना. सबसे एक बहुत ही रफ पैच भी कवर कर. अच्छा, 18 ट्रेक्स कंप्लीट हो गया उनका पूरा ऑल ओव्हर महाराष्ट्र. अच्छा, महाराष्ट्रामधले 18 ट्रेक झालेले आहेत मॅमचे. तर अतिशय छान प्रकारे यांनी ट्रेक कंप्लीट केलेला आहे. तर मारुती मंदिराच्या समोरून आता मी चाललेली आहे उत्तरेकडे. तर या ठिकाणी मला एक वास्तू दिसलेली आहे आणि असं म्हटलं जातं की या ठिकाणी कैद्यांना कैद करून ठेवलं जायचं. आणि याच्या बाजूलाच आपल्याला महादेवाचं सुंदर असं मंदिर पाहायला मिळतं. तर महादेवाच्या मंदिरापासून थोडं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही सुळके दिसतात. तर माझ्या समोर तुम्ही बघता या ठिकाणी 2 सुळके आहेत आणि तो पलीकडचा जो सुळका आहे त्याला नागेश्वर सुळका असे म्हणतात. या ठिकाणी खालून कोकणातून हा पूर्ण कोकणकडा चढून लोक वासोटा किल्ल्याला येतात. तर वासोटा किल्ल्यावर येण्याचा कोकणातून हा सगळ्यात कठीण असा मार्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. मारुती मंदिरापासून सरळ आत गेल्यानंतर आपल्याला जुन्या राजवाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. आता या ठिकाणी लोक जेवणासाठी थांबलेली आहेत. या ठिकाणचे अवशेष जरी पण पडक्या अवस्थेत असले तरी पण या ठिकाणी एक राजवाडा होता असा अंदाज बांधण्यात येतो. गाइस, मॅडमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. कमेंट पण करा. दनादन लाईक्स आले पाहिजे. शेअर करा. थँक्यू. आणि यानंतर आपण काय करणार आहोत, तिकडे कडेलोट पॉईंट आहे तिकडे जाणार आहोत. मॅडम तुम्हाला तोही पॉईंट दाखवते. नक्की सगळं एक्सप्लोर करा मॅडम तुम्ही पण. हो, आणि हो. आपल्या प्रेक्षकांना पण दाखवा.
चालेल चालेल. तुमचं नाव पण सांगा मोठ्याने. माझं नाव राहुल पाटील आहे, राहुल डुकरे पाटील. अच्छा. माझं इंस्टाग्राम वरती पेज आहे एक प्रवास. धन्यवाद. हा, थँक्यू. आणि जेवण वगैरे तुम्ही वरती घेऊन आलेलात का? हो. अच्छा. त्रास होतो वरती आल्यानंतर, हा हा हा. त्यामुळे आम्ही टिफिन पॅक करून घेऊन आलो, म्हणजे जाण्यासाठी. अच्छा. हा हा, चालेल. एक प्रवासी ना, नक्की फॉलो करेल. तर आता मी चाललेली आहे मुख्य दरवाजापासून किल्ल्याच्या दक्षिणेच्या बाजूला आणि मला दिसलेला आहे चुन्याचा दगडी घाणा. हा जो चुन्याचा घाणा आहे याचा वापर किल्ल्यांच्या बांधकामासाठी केला जातो. तर आता मी चाललेली आहे दक्षिणेच्या बाजूस जुन्या वासोटाकडे आणि जातानाच मला या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे 2 टाके दिसलेले आहेत. उन्हाळ्यामध्ये या पाण्याच्या टाक्यांचा उपयोग पाणी पिण्यासाठी केला जातो. तरी पण मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सजेस्ट करेल की ज्यावेळेस पण तुम्ही गडकिल्ले पाहण्यासाठी येता त्यावेळेस आपल्याला पुरेल असे मुबलक पाणी सोबत ठेवावे. इमर्जन्सीसाठी तुम्ही या पाण्याच्या टाक्याचा उपयोग नक्कीच करू शकता. तर या किल्ल्याच्या दक्षिण बाजूस माझ्या समोर जो तुम्ही पाहताय तो आहे कोकण कडा. या कड्याला बाबू कडा आणि इको पॉइंट असेही म्हणतात. त्याचप्रमाणे कडेलोट पॉइंट म्हणून हा देखील ओळखला जातो. तर असा होता माझा हा सुंदर प्रवास किल्ले वासोट्याचा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आत्ता आपण थोडासा गडाबद्दल इतिहास जाणून घेऊयात. तर फार प्राचीन काळी वासोटा ज्या डोंगरावर आहे त्या ठिकाणी ऋषी वशिष्ठ यांचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले अशी दंतकथा आहे. वशिष्ठ नंतर या किल्ल्याचे पुढे वासोटा झाले असावे अशी उत्पत्ती सांगितली जाते. किल्ल्याची बांधणी पन्हाळ्याच्या शिलार राजवटीतील भोजराजा दुसरा याने 12व्या शतकात केली असल्याचे सांगितले जाते, परंतु याचा पुरावा उपलब्ध नाही. हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता. आदिलशाहीतर्फे किल्ल्याचा कारभार शिर्के आणि त्यानंतर जावळीकर मोरे या घराण्याकडे होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी घेतल्यानंतर वासोट्यावर भगवे निशाण फडकवले आणि या किल्ल्याचे नाव व्याघ्रगड ठेवले. पन्हाळगडाच्या वेढ्यात राजापूरच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सिद्दी जोहरला मदत करत पन्हाळ्यावर तोफांचा मारा केला. राजापूर मोहिमेत मराठ्यांनी राजापूरची वखार लुटली आणि तिथल्या इंग्रज अधिकाऱ्यांना कैद केले. त्यात ग्रिफर्ड, फॅरन आणि सॅम्युएल यांना 3 वर्ष वासोटा किल्ल्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. असा हा जावळीच्या खोऱ्यातील किल्ले वासोटा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.